वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपला जो शनिवारी शक्तिपात झालेला आहे त्या शक्तिपाताच्या ऊर्जा म्हणजे रेकी लेवल 1 ची एनर्जी काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत या सेशन मध्ये. आणि प्रॅक्टिकली आपण अनुभव देखील घेणार आहे की आपल्या हातातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावरच्या दुःखांना किंवा आपल्या मनावरच्या तणावाला कशा पद्धतीने हील करू शकते. ओके, सो प्रॅक्टिकल साठी रेडी आहात? चल. ओके, सगळ्यांनी दिव्य रेकी पहिले थोडं पाणी पिऊन घ्या. साधं जे नॉर्मल पाणी आहे ते पिऊन घ्यायचं. मग मी चार्ज करायला शिकवणार. ओके, प्रार्थना करायची आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी माता पिता यो समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. क्राउन चक्रातनं प्रवाहित होऊन आपल्या 7ही चक्रांमध्ये प्रवाहित होत आहे. 7ही चक्रातून प्रवेश करून आपला शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन मधून प्रवेश करून ही ऊर्जा आपल्या दोन्ही हातातनं प्रवाहित होत आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. डावा हात खाली, हाताचा कपशेप इथे 21 वेळा फिरवायचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा करायचा आहे. दोन्ही हातांमध्ये एक एनर्जीचा फ्लो आपल्याला एक्सपिरियन्स होणार आहे. दोन्ही हातांमध्ये थंड, गरम किंवा काहीतरी एनर्जीचा फ्लो आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डावा हात खाली, उजवा हात वर, सेम घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाइज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 त्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर सहज हात ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने इथे आपल्याला अफर्मेशन द्यायचं क्लॉकवाइज घड्याळीच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. कोण आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा.
Charge, heal and protect my seven chakra. 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 त्यानंतर आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे. तर नाभीच्या समोर आपल्याला क्लॉकवाईज ही मुडचीच बांधलेली आहे. इथे नाभीच्या समोर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 आणि इथे दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. Charge, heal and protect my body and aura. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. आपण आपल्या हार्ट चक्राला म्हणजे सगळ्या बॉडी अँड औराला हील केल्यानंतर आता दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि एक एनर्जीचा बॉल तयार करायचा. तुमच्या हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. ही दिव्य ऊर्जा आपल्याला आपल्या क्राउन चक्रामध्ये हात ठेवायचे आहेत काही वेळ. आणि मग जिथेही तुमचं शरीरावर दुखणं असेल, तणाव असेल, दोन्ही हात तिथे ठेवायचे. दिव्य ब्रह्मांड उपचारक शक्ती आपल्या प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करत आहे. प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या क्राउन चक्रामध्ये कुठल्या विचारांमुळे आलेली नकारात्मकता असेल, शरीर लेवलची काही अडचण असेल, तिथे ही दिव्य उपचारक शक्ती पूर्णपणे हील करत आहे. पूर्णपणे हील करत आहे. जिथेही तुमच्या शरीरावर काही दुखणं असेल, तणाव असेल, तिथे हात ठेवा. शरीर लेवलच्या वेदना असतील किंवा मानसिक तणावाची अवस्था असेल, तिथे दोन्ही हात ठेवायचे आहेत. आणि बघा तुमच्या हातातून निघून प्रवाहित होणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ. तुमच्या हातातनं प्रवाहित होणाऱ्या दिव्य ऊर्जा तुम्हाला संपूर्ण सकारात्मक व्हायब्रेशन्स निर्माण करून देत आहे. आणि दिव्य सकारात्मक ऊर्जांचा लाभ आपल्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती होते.
दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जाने, दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने ही दिव्य ब्रह्मांड ऊर्जा तुमच्या शरीराच्या दुखणाऱ्या भागावर स्थापित झालेली आहे, स्थापित झालेली आहे. आणि आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो म्हणून ही दिव्य ऊर्जा आपण आपल्या शरीरामध्ये ग्रहण केली. थँक्यू, 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 थँक्स टू मी, थँक्स टू रेकी अशी प्रार्थना करायची आहे. थोडं पाणी पिऊन घ्या. काय वाटलं? यांनी शेअरिंग, एक दोन लोकांचं शेअरिंग घेऊ. देन आपण विद्याराजे भोसले बोला मॅडम. गोव्यावरून आहे. हा बोला. खूप वेळ अटेंड करायला बघते, पण आताच फिलिंग, मला झोप येत नव्हती खूप दिवस झालं, 15 दिवस, पण आता झोप यायला लागली, हलकं हलकं वाटलं, असं बेस्ट फिलिंग भेटले. ट्रीटमेंट घ्यायला मला एकदाच मिळालेलं. तुमच्या पुढचे पण मी म्हणजे पेड आहे, पण पुढे बघूया आता मिळते काय. रेकीला तर प्रार्थना केलेली आहे. आणि मॅडम माझी एक रिक्वेस्ट आहे आपल्याशी, मी स्वतः ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पीएचडी आहे, एक 5 मिनिटं मला हवी आहे, पर्सनली हवी आहे. 6:30 वाजता आज 6:30. हा चालेल, थँक्यू. 6:30 वाजता कॉल करा. हो 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 चालेल, थँक्यू थँक्यू. नंबर आहे ना माझा? नंबर नाहीये. ग्रुप ऍडमिन मध्ये जिथे माझा पुस्तकाचा फोटो आहे, बर, हा त्या नंबरवर कॉल करा. चालेल चालेल, थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके. रोहिणी अमराले. हा मॅडम, मी आता जेव्हा असं हात फिरवत होते त्यावेळी मला स्वतःला व्हायब्रेशन जाणवत होते दोन्ही हातांमध्ये. काय आणि त्रास होता, काय कमी झालं? काय त्रास काही होता का, तो कमी झाला या आता पाठ माझी खूप अशी चमक मारत होती की मला दुखत खूप होतं, पण त्यानंतर आता थोडस रिलॅक्स फील झालंय. ओके, चला थँक्यू. आणि मॅडम मला एक विचारायचं होतं, सॅटर्डेला पहाटे माझं नेमकं मी नाव लिहीपर्यंत मी परत कनेक्शन माझं गेलं, आणि मग कनेक्ट झाल्यानंतर मी 10च मिनिटं बसले होते. मग माझं जे शक्तिपातचं झालं का? 10 मिनिटच असतं शक्तिपात, म्हणजे ती 10 मिनिटाच्या आतलीच प्रोसेस असते. ओके ओके, म्हणजे मला काय म्हणाला ते कळालं नाही, पण मी जेव्हा सायलेंट ठेवलं असतं सगळ्यांना, मी बोलत नसते, प्रक्रिया चालू असते. ओके, म्हणजे मग मला तसं माझं झालं ना माझा शक्तिपात मॅडम, म्हणूनच आज ऊर्जा जाणवली ना. हो, दोन्ही हातांमध्ये असं व्हायब्रेशन जाणवल्यासारखे झाले आता. येस. भाग्यश्री कुलकर्णी अनम्यूट करा, अनम्यूट करा, माईक ऑन करा. हॅलो, केलं. जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्या इन्स्ट्रक्शन देत होत्या ना की ती डिवाइन एनर्जी आपल्या चक्रा थ्रू सगळ्या शरीरात पसरतीये, त्यावेळेस सगळ्या लाल रंगाचा प्रकाश, म्हणजे लाल एनर्जी अशी माझ्या भोवती आणि शरीरामध्ये आहे असं मला जाणवत होतं काहीतरी. आणि ज्यावेळेस ते बॉलचं सांगितलं तुम्ही, त्यावेळेस माझा डावा हात जड पडला होता, आणि अजूनही ती ही पहिली 2 बोटं असं जड पडल्यासारखी वाटतायत मला. आणि व्हायब्रेशन्स जाणवत होते. मूठ जेव्हा बंद केली ना तेव्हा पूर्ण व्हायब्रेशन्स जाणवत होते. ओके. पण ते लाल प्रकाश काय होता ते मला नाही कळलं. रूट चक्राचा कलर आहे तो, ते आपण 7 चक्र शिकू तेव्हा समजेल. ओके. पॉवरचा कलर आहे तो. अच्छा. ओके. दिनेश सोनवणे. दिनेश सर अनम्यूट करा. हा मॅडम, म्हटलं मी जे सहस्र चक्रावरती आपण अँटी क्लॉकवाईज फिरवतो ना, बॉडीच्या असं क्लॉकवाईज. ऍक्च्युली म्हणजे वरचा भाग माझा दुखत होता थोडासा नॉर्मल. ऍक्च्युली कसं आहे सर, ते चक्रांमध्ये जिथे ब्लॉकेज असतात तिथे असा खिचाव जास्त वाटतो, मग ते आपल्याला पेनफुल वाटतं. बरोबर.
हा तिथं दुखत होतं ऍक्च्युली. खूप साऱ्या चिंता तणाव आपण घेऊन ठेवलेले असतात ना अंतर्मनामध्ये, हा त्याचा हा हा. परिणाम असतो. अच्छा बरं. ओके, तृप्ती जाधव. हॅलो मॅम, हा बोला. मला मायग्रेनचा त्रास आहे पाठीमागे. तर ज्यावेळेस मी हात ठेवला त्यावेळेस आहे ना त्या शिरा अशा उडाल्यासारखं मला जाणवत होत्या. खूप असं छान म्हणजे वाटलं आणि रिलॅक्स पण वाटलं मला ज्यावेळेस मी हात ठेवला बॅक साईडला त्यावेळेस. चला छान. म्हणजे तुम्ही आज खूप छान वाटलं. स्वतःच सेल्फ हिलिंग केलं, म्हणजे आज ज्यांना ज्यांना बरं वाटलं, ज्यांनी हो. ऍक्च्युअल प्रॅक्टिकल केली त्यांचं ते झालं. ओके, येस. बबिता मॅडम. बोला. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार नमस्कार. रामटेक वरून आहे बबिता सावरकर. बोला, जवळच आहे आमच्या. हा, जवळच आहे म्हटलं आमच्या. नागपूर रामटेक. बोला. जेव्हा तुम्ही हे मूठ बांधायला लावली ना, तर तिथे मला गोल इथे काहीतरी असं वाटलं, जाड जाड असं काहीतरी भारी भारी वाटलं मला. ते कशामुळे असं मॅडम, जेव्हा तुम्ही मॅडम मांडीवर तीच हात रेकीची लावला? एनर्जी आहे. अच्छा. ते गोल गोल फिरते बघा. रेकीची एनर्जी कशी कशी फील होते ते आधी सांगते, नाही तर कन्फ्युजन राहील. रेकीचे हा, कुणाला कुणाला थंड जाणवतं, प्रत्येकाच्या हा, बॉडीनुसार ही रेकीची उपचारक ऊर्जा वेगवेगळी जाणवेल. कुणाला थंड अच्छा, जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी ही एकदम पॉवरफुल एनर्जी असते की. आणि जेव्हा तुम्ही आता तर आपण आज स्वतःला हील केलं, उद्या तुम्ही हा, काय करणार आहे, एक पेशंट तुम्हाला एक व्यक्ती प्रॅक्टिकल साठी आणायचा, क्लासमध्ये तुमच्यासोबत उपस्थित ठेवा. उद्या आपण मॅजिकल प्रॅक्टिकल करणार आहे सगळे, औरा प्रॅक्टिकल करणार. त्याच्यात तुम्हाला तुम्हीच एखाद्याला स्पर्श करताय आणि त्याच्या वेदना कमी करताय, हा अनुभव आपण उद्या घेणार आहे. अच्छा. ओके, उद्याचं ओके मॅडम. प्रॅक्टिकल जबरदस्त राहणार आहे. अच्छा, त्याच्यामुळे थँक्यू मॅम. आपल्याला ओके, आज तुम्ही जी फील केली ती रेग्युलर एनर्जी आहे, जी रेकीची वाहते, थंड गरम व्हायब्रेशन, गोल गोल फिरणारी एनर्जी. अच्छा. ओके. रंजिता भामरे, कुठून आहात मॅडम? जर सांगितलं की बरं वाटतं. मॅडम मी नागपूरवरून आहे. अच्छा, तुम्ही अजून जवळ आहे, मग बोला. मॅडम ते जसं मी सेकंड रेकीचं पण ऍडमिशन घेतलं आहे हा आपल्याकडे. हा, तर मला एक क्वेश्चन होता आपल्या फर्स्ट मॅडम, रेकीच्या सेकंड ह्याच्यातला, की रेकीचा ते जे क्वेश्चन आपल्याला असेल तर आहे ना तो का रोज सेकंड रेकी बद्दल प्रश्न असेल तर तो त्या क्लासमध्ये. फर्स्ट रेकीचाच आहे. हा बोला. फर्स्ट रेकीचाच आहे मॅम. म्हणजे ते हा बोला. आहे ना, ते दिवसातून मला फक्त किती वेळा करायचं, म्हणजे जे आपण नाही का करतो निगेटिव्हिटीचं. मॅडम एकदाच करायची असते निगेटिव्हिटी, एकदाच निगेटिव्हिटी रिम्यूव्ह करून एकदा पॉझिटिव्हिटी घ्यायची असते. एकदाच करायचं का, एकदा. ते 3 वेळा करायचं? ठीक, ओके. एकदाच ना, आणि ऍक्टिव्हेशन ते पण
हा उज्ज्वला मॅडम बोला. येस मॅम. हा बोला. पहिले खूप खूप धन्यवाद मॅम तुम्हाला. मॅम मला खूप छान अनुभव झाला. मला असं हातावर राऊंड राऊंड फिरल्यासारखं आणि असं केलं तेव्हा पण मॅग्नेट सारखं जाणवलं. आणि मला सर्वायकल प्रॉब्लेम आहे मॅम. जेव्हा मी असं हात फिरवला ना माझं मान वगैरे दुखणं खरंच कमी झालं. ग्रेट, खूप छान. आणि आता मुलीला डेंग्यू झालेला आहे मॅम. मी तिला रोज इंजेक्शन पाणी वगैरे चार्ज लावायला करून घेऊन द्याल. जात आता आहे. ज्या पद्धतीने मी सांगते ना ते पाणी चार्ज करून द्याल. हो मॅम. आता जर तिला तसं काही केलं तर फरक जाणवेल का? हो हो, तुम्ही तिला पाणी चार्ज, आता मी सांगते त्या पद्धतीने पाणी चार्ज करून द्या, तर फरक जाणवेल. ओके, सो रेडी टू पाणी चार्ज करणं शिकायचं आहे. हो मॅम. ओके, चलो सगळ्यांनी एक ग्लास पाणी हातात घेऊन बसायचं आहे. थोडंसं आणलं पण. किती लोकांचा शक्तिपात राहून गेलाय? त्या दिवशी खूप कमी लोक होते. सगळे खूप बिझी आहेत वाटतं गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी. एवढी कमी संख्या बॅच मध्ये कधीच राहत नाही. अर्धे लोक गौरीसाठी बिझी आहेत वाटतं आणि बाकीचे गणपतीसाठी. चलो चला. सो आणि जे लोकांचे शक्तिपात राहिले त्यांना या ऊर्जा जाणवणार नाही बरं, हे मी सांगते. सगळ्यांनी काय करायचं आहे, एक ग्लास पाणी त्याला एक सिप पिऊन नॉर्मली एनर्जी चेक करून घ्यायची, म्हणजे पाणीची चव लक्षात ठेवायची. आता हे पाणी असं समोर ठेवून द्या किंवा बाजूला ठेवा आणि पहिले दोन्ही हात रब करायचं, रेकीला प्रार्थना करायची. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. आता प्रार्थना केल्यानंतर काय करायचं, या पाण्याला स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला 21 वेळा याच्यावर हळूवार हात फिरवायचा आणि अफर्मेशन द्यायचं आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने, दिव्य रेकी शक्तीच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ईश्वर गुरूंच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ईश्वर गुरूंच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. हे पाणी पिऊन मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि पाणी प्यायचंय. सो पाण्याची चव कशी लागली ती ऑब्झर्व करा आणि शेअर करा.
अक्षय कुलकर्णी सर बोला. सर्वप्रथम मॅडम नमस्कार, तुम्ही माझे गुरु आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम, मगाशी पहिल्यांदा जेव्हा मी हे केलं, तो पूर्ण माझ्या हाताला व्हायब्रेशन व्हायला, अजून पण माझा हात व्हायब्रेट फील करतोय आणि पाण्याची चव बदललेली वाटली मॅडम. आणि माझा हात अजून पण मॅडम, माझ्या हाताला मुंग्या आहेत, हात पूर्ण आकसल्यासारखा झाला. तर त्या मुंग्याने रेकीचे व्हायब्रेशन्स आहेत. हा, रेकीचे व्हायब्रेशन यायला लागले. येस, धन्यवाद. छान. दमयंती मॅडम, माईक ऑन करा. हॅलो, नमस्कार मॅम. हा बोला. मी मुंबईवरून बोलते. मी शनिवारला म्हणजे शक्तिपात झाला की नाही तर ते विचार म्हणजे झाला की नाही माझा. मॅडम बघा, ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे आणि ज्यांनी आपल्या नावाने जॉईन केलंय त्या सगळ्यांचा शक्तिपात करून दिलेला आहे. ठीक आहे. पण ज्यांचा व्हिडिओ बंद असतो सांगू नये, किंवा जे फक्त एवढूसच दिसतात, रूट चक्रापर्यंत प्रॉपर दिसणं गरजेचं आहे. कारण हार्ट चक्रापासून वरचे चक्र ओपन केले जातात आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या ऊर्जा जाणवतात. आता पाणी चार्ज करताना मला ती चव थोडी वेगळी जाणवली आणि हातामध्ये असं म्हणजे एनर्जी येत आहे असं थोडा वेळ वाटलं. येस, तर तीच रेकीची एनर्जी. अजून एवढं म्हणजे नाही कळलं मला, म्हणजे मॅडम आज पूर्णपणे. फर्स्ट प्रॅक्टिकल आहे आपल्या शक्तिपातानंतरचं पहिलं प्रॅक्टिकल आहे. एकाच दिवसात सगळ्या एनर्जी जाणवतील का तुम्हाला? नाही एनर्जी नाही, पण ते सांगत आहे ते अजून नाही मला लक्षात आलं पूर्ण. ओके. विद्या राजे भोसले. हा बोला. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. आता ती तीर्थाची चव मी नरसिंहवाडीचं तीर्थ जसं असतं तसं हवी आहे असं सांगितलेलं होतं, सेम तशीच झालेली आहे. त्यामुळे खूप वेळा नमस्कार आणि खूप प्रोग्रेस तुम्हालाही, तुमच्या सोला आशीर्वाद. थँक्यू. भाग्यश्री कुलकर्णी मॅडम. हा, ते पाणी जेव्हा आपण चार्ज करत होतो ना त्यावेळेस मंदिरात चंदन उगाळताना जसा वास येतो ना तसा वास येत होता आणि मग तो पाण्यालाही आला नंतर. ग्रेट. काय वाटतं, रेकी कुठलं मॅजिक वगैरे नाही बरं. इट इज द एनर्जी जी आपल्यामध्ये अस्तित्वात आहे आणि त्या एनर्जीला आपण फक्त आपल्या अफर्मेशन म्हणजे विचारांच्या व्हायब्रेशननी एनर्जाइज करत असतो, बाकी काही नाही. कांचन चौधरी. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. तर मॅडम मलाही छान अनुभव आला जेव्हा मी हे आपले हात आहे ते आपल्या या चक्रावरती ठेवले, किंवा आपोआपच काय माहिती मी असे हलले, असं एक प्रकारचं व्हायब्रेशन माझ्या शरीरामध्ये झालं. अक्षरशः मी असे हलले तेव्हा आणि खूप छान फिलिंग झालं. आणि पाण्याला जेव्हा चार्ज केलं त्याच्या आधी पिलं ते वेगळं वाटलं आणि नंतर पिल्यानंतर खरोखर तीर्थाचा अनुभव आला मला. छान, ग्रेट. छान. दीपाली मॅडम. गुड इव्हनिंग मॅम. मी दीपाली सोनवणे, मी पुण्यावरून बोलतीये आणि मला खूप छान वाटलं. मी ज्यावेळेस आधी पाणी पिली, मी परत पाणीवरून आणलं होतं पाणी चार्ज करायच्या आधी, आणि तुम्ही सांगत होते तसं केलं तर मला ते पाणी गोड लागलं. ऍक्च्युअल मध्ये ते खूप नेहमीच्या पाण्याच्या चवीपेक्षा सुद्धा खूप गोड लागलं. आणि मला ह्याच्याच विषयी अजून एक प्रश्न विचारायचा आहे की सपोज आता माझ्या घरातले म्हणजे माझे हसबंड आहेत किंवा बाकीचे फॅमिली मेंबर ज्यांना स्वयंपाक म्हणा किंवा मी काही बनवलेलं किंवा ह्या गोष्टी आवडत नाही, तो पुढचा भाग आहे. ओके, ठीक आहे. मग मी त्यांना पाणी चार्ज करून देऊ शकते फक्त? देऊ शकता, शिकवते मी, सांगते कसं करायचं फॅमिलीसाठी ते सांगते. ओके. आणि माईक फक्त पाणी चार्ज करताना आपण पाहिजे ते अफर्मेशन देऊन चार्ज करून देऊ ते शकतो? सांगते ना कशी अफर्मेशन द्यायचे, काय द्यायचे, आता तो पुढचा आहे. सध्या आपण स्वतःच बघतोय. ओके. पण मला खूप सुंदर वाटलं मॅम, थँक्यू. आणि मी तुम्हाला खूप वेळा कॉल केला. ऍक्च्युली मला तुमच्याशी बोलायचं होतं पर्सनली एका प्रॉब्लेम साठी. मॅडम तुमच्या फोनवरती मी बघा मॅडम, ऍक्च्युली माझं शेड्यूल जे आहे ते खूप बिझी असतं. 4:30 वाजता मला अटोनमेंटसाठी जावं लागतं. आठवड्यातनं 4 ते 5 दिवस अटोनमेंट मध्येच जातात. सोमवार ते शुक्रवार आपला क्लास असतो, ते शक्तिपातात जातात. सकाळी मलाही घर आहे, मुलांचा डबा, दोन्ही मुलांचा डबा, हसबंडचा डबा, सगळं करेपर्यंत मला 12 वाजतात. मग 12 वाजतापासून 1 वाजतापासून मी इथेच ट्रेनिंग घेत असते 6:30 पर्यंत. तर सध्याचे माझी ट्रेनिंग रात्री 11 पर्यंत चालू आहे.
मध्ये जो 1-2 तासाचा ब्रेक ओके. मिळतो. मी तुमच्या असिस्टंटने ओके मी ते असिस्टंट सांगते ना, मॅमने कारण सांगितलं की तुमचं 12 ते 1चा टायमिंग आहे. हो, मग तर तेव्हा 12 पण ते मी 1 कॉल मध्ये पण केला मला होता बाहेर आणि काही काम आलं तर त्यावेळेस मग ते कॉल रिसीव्ह होत नाही. आणि म्हणून पण तुम्हाला जर हो तुम्ही व्हॉइस मेसेज येस टाकला येस तर आय कॅन त्याचा रिप्लाय दिला जातो. कारण जे आपले सेकंड थर्ड लेवलचे असतात ना, मला त्यांना रिप्लाय नाही आला पण मॅडम सेकंड आणि थर्ड लेवलचे जे स्टुडंट असतात आपले, त्यांच्यासाठी ती वेळ आहे 12 ते 1. ठीक आहे, ज्यांचे नंबर ओके ओके आपल्याकडे सेव्ह असतात. ठीक आहे. ओके. ओके ओके नाही मला त्या मॅमने तसं सांगितलं होतं नाही, म्हणून मी कॉल केला होता तिला त्या माहिती नाही टायमिंग ना मध्ये. तुम्ही कुठल्या लेवलचे स्टुडंट आहे, तिला माहिती नाही. आपले जे लेवल 2 लेवल 3 किंवा ओके बाकी अदर कोर्सेसचे स्टुडंट आहे त्यांच्याशी माझं बोलण्याचं टायमिंग 12 ते 1 पर्यंतच आहे. ठीक आहे. आणि बाकीच्यांसाठी जर माझ्याशी पर्सनल अपॉइंटमेंट पाहिजे तर त्याच्यासाठी 1100 रुपये पे करावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल वेळ दिला जातो. आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज 1 ओके ओके तास वेळ ठीक असतो. आहे कारण जर मी सगळ्यांना वेळ ओके द्यायला ओके लागली ना, चालते मॅम. कुणालाच नीट वेळ देता येणार नाही. त्याच्यासाठी केलेली सोय आहे ती. हो कारण मी जर प्रत्येकाला म्हटलं की ठीक आहे तुम्ही मला केव्हाही बोलू शकता, हे करू शकता, तर कुणाचंही मी सॅटिस्फॅक्शन प्रॉपर लेवलवर हा करू शकणार नाही. ठीक आहे. हो हो ओके. हो अक्षता मॅडम बोला. मॅडम आवाज येतोय का? येतोय बोला. नमस्कार मॅडम. आता मला पाण्याची चव बदलल्याची म्हणजे फिलिंग आली, कारण आधी मी जे एक घोट पिलं होतं आणि नंतर जे परत पिऊन बघितलं, तर ते खरोखर म्हणजे त्याला चंदनाचा आणि कापुराचा पण वास येत होता आणि गोडही लागलं ते. आणि दुसरी गोष्ट मला असं एक छान अजून एक अनुभव शेअर करायचा आहे की तुम्ही परवा 5 प्रिन्सिपल्स सांगितले होते. तर मी चिंता करणार नाही वगैरे हे तुम्ही 5 गोष्टी सांगितल्या होत्या. तर त्याच्यानंतर मला रात्री थोडं झोप लागायला प्रॉब्लेम यायचा की सतत विचार मनात चालू असायचे. म्हणजे ओव्हर थिंकिंगचा मला प्रॉब्लेम आहे. तर पण ते मी चिंता करणार नाही असं सारखं म्हणायला लागले आणि मला कधी झोप लागली ते कळलं नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सजीव आणि निर्जीवचं पण जे प्रिन्सिपल सांगितलं होतं की धन्यवाद म्हणायला शिका म्हणून. तर लहानपणापासून माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट म्हणजे नेहमी आम्ही कुठेही टू व्हीलर वरती वगैरे जायला निघालो की ते गाडीला नमस्कार करूनच पुढे जायचे आणि त्यांनी मलाही तेच शिकवलं. तर मग मी अजून म्हणजे माझा इतका सुंदर अनुभव आहे की कधीही माझ्या गाडीने मला त्रास दिला नाही. मी नेहमी तिचे धन्यवाद मानते घरी आल्यानंतर आणि जाताना तिला नमस्कार करून हे करते. कधीही माझी गाडी पंक्चर झाली तरी पंक्चरवाल्याच्या दुकानासमोरच ती पंक्चर होते. म्हणजे काही मला असा त्रास होत नाही असं. छान. थँक्यू मॅम. थँक्यू. गणेश सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही आज जे हिलिंग शिकवलं आम्हाला एनर्जी द्यायला, माझा हात आहे ना लिटरली खूप दुखतं. म्हणजे एनर्जी एवढ्या पेन होत होत आहे ना मला, जे असा जरी वरती गेला तरी माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत होतं. आणि आज ते हिलिंग केल्यानंतर मी आता हा बघा पूर्ण करू शकतोय. खूप खूप छान. अभिनंदन. माझं पेन एकदम कमी झालंय आणि त्याच्याने. आणि या त्रासात मी जवळपास 1.5-2 महिने झाले या त्रासात आहे मी. आता तो तर रोज त्रास या पद्धतीने हिलिंग करा. काय करायचं, रेकीला कॉल करायचं आणि हा जिथे तुम्हाला तो पेन जाणवताय त्याच्यावर सगळा फोकस आणून तिथे हात ठेवायचा. ओके आणि हातातनं ज्या संवेदना सुरू होऊन संपतात तिथपर्यंत हा हात ठेवा आणि रेकीला थँक्यू म्हणा, स्वतःला थँक्यू म्हणा, ईश्वर गुरुना थँक्यू म्हणा. अक्षरशः तुम्हाला तो रिझल्ट जाणवेल की तुम्ही तुमच्या त्या एनर्जीला खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हिटीने हँडल करू शकता. म्हणून हो थँक्यू मॅडम. कारण काय हा हात तर जो हात दुखतोय मी तो ठेवू शकत नव्हतोय बघा, तो आता ठेवू शकतोय. खूप छान. हा एकाच प्रॅक्टिकलचा इफेक्ट आहे आणि मला कळालं की आता मी हे रोज करावं लागेल तर ते निघून जाणार 4-5 दिवसात माझं आणि दूर सरी होणार. फक्त 10% ऊर्जा जी सध्या तुम्ही शिकताय हो ना लेवल 1 ची, हो फक्त 10% ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला जाता तेव्हा 40% आणि थर्ड लेवलला जाता तेव्हा तुमची ऊर्जा 100% होत असते. नक्कीच होणार मॅडम. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. स्वामीच्या कृपेने तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सोनाली मॅडम अनम्यूट करा. हा हॅलो. हा बोला. हा मी साताऱ्याहून बोलतेय. मी फर्स्ट टाइमच तुमचा क्लास जॉईन केलाय. ऍक्च्युली मला आज काय फारसं असं लक्षात येत नाहीये. पाण्याचं पण अफर्मेशन केलं, पण माझा आज फर्स्ट डे असल्यामुळे मला काही तेवढं लक्षात येत नाहीये तुम्ही काय सांगताय. थोडंफार तुम्ही आलं शक्तिपाताला मला होत्या कळलं, का पहिला? पण मला ते काय ते शक्तिपात मग काहीच नाही फायदा. नाही मी होते. आधीच म्हटलं मॅडम, हा मध्ये क्लास जॉईनच नाही करायचा. आपली जेव्हा केव्हा नवीन बॅच चालू होईल ना तेव्हा जॉईन करा. कारण मी ऑलरेडी डे कधीपासून 6 करू? आहे. डे 6 आहे. लास्ट सेशन उरलेले आहेत आता. प्रॅक्टिकल सेशन आहे.
तर बेसिक केल्याशिवाय आपण करू शकत नाही. तुम्ही नेक्स्ट बॅच जॉईन करा, काही हे नाही आहे, तुम्हाला फायदा नाही होणार याचा. सगळ्यात महत्वाचं की या बॅचला जरी कनेक्ट असला पण मग मला नेक्स्ट बॅच कधी असेल? नेक्स्ट बॅचचं शेड्यूल लागायचं आहे, लागलं की सांगते. ठीक आहे. नेट जात आहे. मला कुठून कळेल? मॅडम तुम्हाला ज्यांनी लिंक दिली ना त्यांना म्हणा, जेव्हा त्यांच्या ग्रुपवर लिंक येईल तेव्हा ती लिंक तुम्हाला शेअर करा म्हणा व्हॉट्सअप ग्रुपची. ओके ओके फाईन, ठीक आहे. चला, रोहिणी अमराले काही आहे का तुमचं? रोहिणी मॅडम, चला नेक्स्ट टॉपिक घेते मी आता. नाही आवडत. ओके, तर आता आपलं हे आहे की घरच्या लोकांना आपण हे अन्न आणि पाणी चार्ज कसं करून द्यायचं. तुम्ही जे अन्न पाणी चार्ज करायला शिकलेले आहात याचं बेनिफिट आपल्या फॅमिली मेंबर्सला कसं करायचं. आता जनरली प्रत्येक घरामध्ये फिल्टर लागलेलं असतं, फिल्टरमधनं पाणी येतं किंवा माठात साठवत असाल, जिथेही तुम्ही पाण्याचा स्रोत साठा करून ठेवता, सगळे जिथलं पाणी सगळेजण प्यायला वापरतात, फ्रीज सोडून. फ्रीज मध्ये प्रत्येक बॉटलला करावं लागेल. तर जो तुमचा पाण्याचा सोर्स आहे, माठ असेल, एखादं बर्न असेल किंवा वॉटर फिल्टर असेल, त्याच्या समोर पायाखाली आसन ठेवायचं. रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना तुमच्या पायाखाली आसन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुमच्या पायाखाली आसन असणं गरजेचं आहे. रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना सॉक्स घाला, स्लीपर घाला, पायाखाली आसन ठेवा, चालतं, पण डिरेक्टली फ्लोर टच रेकीची प्रॅक्टिस करायची नाही. ठीक आहे, मग रेकीला प्रार्थना करायची, स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. ओके, आणि हे पाणी त्या माठासमोर उभं राहून म्हणायचं, या माठातील पाणी पिणाऱ्या प्रत्येकाची आभारी आहे, त्याच्या पहिले या पाण्याची आणि या माठाची पण आभारी आहे, सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींचा आभार. मग अफर्मेशन द्यायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन द्यायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन द्यायचं, परत सांगते, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. असं 3 वेळा अफर्मेशन देऊन तुम्ही त्याला, त्या पाण्याला दोन्ही हात असे ठेवून अफर्मेशन द्यायचं, हे ईश्वर ऐसा हो, ऐसा हो, ऐसा हो. हे झालं आपलं पाणी 4. तुमच्या घरी स्वयंपाक झाल्यानंतर आता जे माझे बंधू लोक किचन मध्ये जात नसतील, आजपासून तुम्हाला एक नवीन काम देते मी. 2 मिनिटं सकाळी, 2 मिनिटं रात्री किचन मध्ये जायचं. काय करायचं, किचन मध्ये जाऊन जिथे अन्न सगळं शिजवून एका जागी ठेवलेलं असतं, रेकीला कॉल करायचं, अन्नाचा आभार मानायचं आणि अफर्मेशन हेच की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो, ऐसाय हो. असं ज्या माझ्या मैत्रिणी ते तर करतीलच, आणि माझ्या बंधूंनी सुद्धा ही प्रक्रिया सकाळ संध्याकाळच्या अन्नाला करायची आहे. कारण आपली संस्कृती अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणणारी संस्कृती आहे. उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञकर्म. आणि यज्ञकर्म का म्हटलं गेलेलं आहे, यज्ञ मध्ये आपण आहुती टाकत असतो. त्याच पद्धतीने आपल्या मणिपूर चक्रामध्ये जेव्हा अग्नी प्रज्वलित झाला असतो, अग्नी प्रज्वलित झाला असतो म्हणजे काय, तुम्हाला भूक लागलेली असते, या शरीराला जी इंधनाची गरज असते ती, त्याच्यासाठी तुम्हाला भूक लागण्यासाठी अग्नी प्रज्वलित झालेला असतो. आणि जेव्हा तुम्ही अन्न त्याच्यात टाकता तर तेव्हा ती अग्नी त्या कशासाठी प्रदीप्त, तुमच्या अन्नाला न पोषक द्रव्य काढून घेण्यासाठी ती प्रदीप्त झालेली असते. पण जे लोक जेवल्यावर 1-2 ग्लास पाणी पिऊन घेतात त्यांनी तेव्हाच ती अग्नी विझवलेली असते. मग ते डायजेस्टिव्ह सिस्टीमला एवढी मेहनत करावं लागते ते अन्न पचवण्यासाठी
जी नैसर्गिक प्रक्रिया तयार झालेली असते त्याला आपण थांबवतो. म्हणून जे लोक जेवल्या जेवल्या पाणी पितात त्यांनी ते बंद करायचं आणि 45 मिनिटानंतर प्यायचं. नॅचरोपॅथी काय सांगते, जर आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये एखादा आजार आहे तर त्या आजाराला आपण काहीतरी कारण दिलेलं आहे. कारण हटा दो बिमारी हट जाएंगी. ओके. जर आपल्या घरात धूळ आहे म्हणजे एक चहा सांडला आणि रोज तुम्ही त्या चहाच्या डागाकडे पाहता पण साफ करत नाही, असं तुम्ही महिनाभर तो डाग तसाच पाडा, किती खडून खडून घासावं लागेल त्या डागाला. अगदी वर्षानुवर्ष याच पद्धतीने आपण आपल्या शरीर रूपी ऊर्जाच्या साधनाला डस्टबिन बनवलेलं आहे. विचारांचं डस्टबिन आणि शारीरिक आरोग्याचं पण डस्टबिन बनवलंय. ठीक आहे. प्रत्येक आजारासाठी मी प्रोटोकॉल देणार आहे, कुठल्या आजारासाठी कसं ट्रीटमेंट पेकीच्या माध्यमातून द्यायचं. शेवटच्या दिवशी तुम्हाला सगळे नोट्स पीडीएफ मिळतील. प्रॅक्टिकल आपण कुठल्या आजारासाठी कुठे हात ठेवायचं हे पण बघणार आहे. पण उद्या आपलं सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे औरा प्रॅक्टिकल. ठीक आहे. तर उद्या तुम्हाला एका व्यक्तीला सोबत ठेवायचं आहे, कारण 2 व्यक्ती जेव्हा जवळजवळ येतात तर त्यांची एनर्जी कशी कनेक्ट होते हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. विदाउट एनी टच 2 लोकांची एनर्जी एकमेकांमध्ये कशी इन्सर्ट करते हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी दुसऱ्याचा औरा पाहू शकणार आहे. हे प्रॅक्टिकल आपण उद्या करणार आहे. विदाउट एनी टच समोरच्या शरीरावर कुठं गडबड आहे हे सुद्धा तुम्ही ओळखू शकणार आहे. ठीक आहे. काय मॅजिक नाही. आतापर्यंत वाटलं का आपण मॅजिक बिजिक करतोय? नाही वाटून राहिलं ना. इट इज द एनर्जी जी आपल्या शरीरामध्ये होती आहे आणि राहणार आहे. फक्त आपण तिला काय करतोय, फक्त थोडस एक्स्ट्रा पावर देऊन ऍक्टिवेट करून वापरतोय. जो अपने अंदर ही था उसको हम फिर से रिजनरेट कर रहे. ओके. तर अन्न पाण्याला तुम्ही या पद्धतीने चार्ज करू शकता. त्याच्यानंतर उद्या मी तुम्हाला उद्या परवा 2 दिवसांमध्ये हे टेक्निक शिकवी की एखाद्या व्यक्तीचा ताप सुद्धा बिना मेडिसिनने कसा कमी करायचा. ठीक आहे. आणि आपण सिम्बॉल्स पण शिकणार आहे. सिम्बॉल शिकवले का मी झिबूचे या बॅच मध्ये? नाही ना. ओके. झिबूचे सिम्बॉल्स पण भरपूर सिलेबस बाकी आहे आपलं. तर किती लोक आहे असं ज्यांना बुधवारची सुट्टी लागणार आहे? महालक्ष्म्यांचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे संख्या ही जी संख्या पाहून मी आय एम शॉक की माझ्या लास्ट 10 बॅचेस मध्ये एवढा कमी आकडा नव्हता जेवढा हे गणपतीमुळे आकडा कमी झालेला आहे. भरपूर हात हँडल झाले कारण संध्याकाळचा क्लास आहे म्हणून. अच्छा. दुपारी 2 ते 3 मध्ये क्लास घेऊन टाकला तर सुट्टी न देता? दुपारी 2 ते 3 वगैरे मध्ये म्हणजे संध्याकाळी नको सुट्टी की सुट्टी. ओके. बघू तसं. आणि आपला जर बुधवारी सुट्टी झाली तर आपला शनिवारचा जो क्लास आहे, शनिवारचा क्लास जो लास्ट डेचा राहणार आहे, लक्षात ठेवा 3 तास कमीत कमी काढून ठेवायचे. मागच्या वेळेस 3.25 तास लागले क्लासला. तुमच्या शेवटच्या हँड्रेड पर्यंत उत्तर देण्याची जबाबदारी माझी. सॅटर्डेचा क्लास आपला संध्याकाळी नाही होणार एवढ्या. आपण ते 2 वाजता सुरू करू, 5:30-6 पर्यंत आरामात संपतो. ठीक आहे. शनिवारचा क्लास आपला, मॅडम मलाही जायचं असतं तर जरा 4 वाजता घ्या, 3 वाजता घ्या असं होऊ शकणार नाही. 2 ते 3 मध्ये मी घेऊ शकली असती. पण जर का बुधवारी सुट्टी झाली तर शनिवारी आपला क्लास तसाही होईलच आणि तो दुपारी 2 ते 5:30 वगैरे असा होईल. ठीक आहे. दुपारी 2 वाजता क्लास होणार आहे. मिस करू नका कारण त्या दिवशी आपण रेकीचे प्रोटोकॉल शिकणार आहे. मी तुम्हाला एक मॅजिक मनी मंत्र देणार आहे जो तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीसाठी कामात येणार आहे. ठीक आहे. तर ही जी संख्या दिसून राहिली आहे त्याच्यानुसार आपण तो थोडासा बदल करणार आहे. ओके. आज फक्त थोडं 5 मिनिटं यासाठी लवकर सोडणार आहे मी की ऑलरेडी मी 1 वाजतापासून इथून बसलेली आहे आणि मला एक 2 ब्रेक पाहिजे आता, कारण परत माझं सेशन आहे. आज रात्री 11 पर्यंत सेशन आहे माझं. ओके. सो 1-2 प्रश्न घेऊन टाकू. गौरी महाजन बोला पटकन. नाही मॅम, ते बुधवारी नको म्हणून मी हँड्रेस करता. अच्छा. बुधवारी नाही पाहिजे क्लास. ठीक आहे. हा. ओके. अश्विनी जाधव. नमस्ते मॅडम. नमस्कार. बोला.
हा, माझा तो परवा दिवशीचाच प्रश्न आहे की मला कायम तुमच्या टच मध्ये राहायचंय, तर मला ग्रुपमध्ये ऍड करा ना प्लीज. नंबर पाठवा या जो मगाशी नंबर पाठवू मॅम, मी कोणाला पाठवू नंबर मलाच कळत नाही, कारण का मला जी आलेली आहे ती लिंक आलेली आहे. अच्छा अच्छा, ज्यांनी तुम्हाला नंबर पाठवला ना, तुमचा नंबर एक काम करा, 7350246653. आता आपल्या ऑफिसचं काम चालू आहे, त्याच्यात पाठवा, मेसेज पाठवा 7350246653. 7350 हा 6653. 6653. आणि दुसरी गोष्ट मॅम, तीन शेवटचा लास्ट 3. हा, येस येस. आणि परवा दिवशी मॅम तुम्हाला सांगते, मला खूप छान एक्सपिरियन्स आला. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हिलिंग करत होतात ना, तर त्यावेळेला असं मी श्वास घेत होते, तर उच्छवाटाद्वारे मला असं फील होत होतं की माझ्या शरीरातल्या निगेटिव्हिटीज बाहेर पडतायत, असं होत होतं मला फील. आणि एकदम श्वास ज्या वेळेला घेत होते, मेडिटेशन जेव्हा मी घेईल, परवा बुधवारी जर सुट्टी झाली ना, गुरुवारी किंवा शुक्रवारी ते मेडिटेशन राहील. त्या दिवशी मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुमच्या शरीर लेवलच्या ज्या वेदना आहेत आणि इनर लेवलवर ज्या पडलेल्या संवेदना आहेत नकारात्मक, बरं, त्या सगळ्यांना आपण रिमूव्ह करणार आहे प्रॅक्टिकली. जेवढ्या सहजतेने स्वीकार कराल तेवढा रिझल्ट तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये येणार आहे. ओके ओके ओके, थँक्यू. थँक्यू. रुपाली मॅडम बोला. गुड इव्हनिंग मॅडम, मी पुण्यावरून बोलतीये. परवाचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्ही आपल्या यांना म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, जे आपले गुरूंना स्मरण करून तुम्ही चालू करायला सांगितलं ना, तर माझेही गुरु स्वामी समर्थ आहेत. मी त्यांना हे केलं, डोळे बंद केले, आणि आमच्या शेजारीच जवळ कुठेतरी मंडळ आहे, ते आपला शक्तिपात होईपर्यंत तेवढंच 10 मिनिटं बरोबर ओम गंगणपते नमःचं हे चालू होतं. त्यावेळेस इतकं पॉवरफुल हे वाटलं, पूर्ण असं व्हाईटिश एनर्जी माझ्या बॉडीतून जाते असं मला 10 मिनिटं जाणवत होतं ते. आणि आता मला एक विचारायचं, तर रेकी कॉल कसा करायचा, म्हणजे ते माझं कळलं नाही. थँक्स टू रेकी, किंवा मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत, ती झाली पूर्ण प्रार्थना. ती नसेल आठवत तर थँक्यू रेकी, थँक्यू, थँक्स टू मी असं बोलून टाकायचं. ओके ओके, ठीक आहे. ओके, रोहिणी मॅडम बोला. माझ्या मुलीला आहे ना स्किनची अलर्जी झाली. मॅडम आता बघा, लेवल 1 आपण शिकतोय, अजून आपण उपचारापर्यंत पोहोचलेलो नाहीये. स्टेप बाय स्टेप घ्या, कारण मी आता काही उद्या तिला मी घेऊ शकते का मॅडम? स्किनची बघा, उद्या जो पेशंट पाहिजे तो कसा पाहिजे की त्याचं पोट दुखत आहे, तर तो तुम्हाला सांगेन ना बुवा, मी तुमच्या हात लावल्याने पोटदुखी थांबते. स्किनची एलर्जी लगेचच्या लगेच कमी होणार आहे का? ते प्रॅक्टिस नंतर करायची आहे. पेशंट घेतला तरी तो कसा घ्यायचा आहे, त्याला शरीर लेवलवर काहीतरी दुखत आहे तरच तो सांगेल ना की माझं कमी झालं. तर फक्त पहिल्या प्रॅक्टिकलचा पेशंट असा पाहिजे दुखणारा, आणि कोणी नसेल तर आपलं जिथे दुखतं तिथे हात ठेवायचं. चालेल चालेल. आणि मॅम आज जे तुम्ही मला पाणी चार्ज करायला सांगितलं, तसं मी पाणी चार्ज करून तिला दिलं तर चालेल का? जरा पाणी चार्ज करून देऊ शकता तुम्ही तिला, तिला संपूर्ण स्वास्थ्यलाभ झालेला आहे असं पाणी चार्ज करून देऊ शकता. मला ते रेकीचं ते हिलिंगचं तुम्ही जे म्हटले ना की आपण बोलायचं, ते मला लिहून घ्यायचं होतं, मला एकदा सांगताल का? फक्त व्हिडिओ एकदा बघा, त्याच्यात दिलाय स्टेप. व्हिडिओ पॉज कर, आता अर्ध्या तासात व्हिडिओ अपलोड होईल, तर तो पॉज करून करून बघा. ओके चालेल, थँक्यू मॅम. ओके चलो. सो आता आपण इथे थांबू. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करू, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.